नमस्कार मित्रांनो, इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरील या विशेष आणि सखोल चर्चेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो, सर्वांचं स्वागत. आणि आजची आपली ही चर्चा खूपच रंजक होणार आहे. अगदी नक्कीच. आपल्या या चॅनलचा मुख्य उद्देश काय आहे तर महाराष्ट्राचे कायदे, जमिनीचे विषय, सरकारी निर्णय असतील किंवा शेती आणि महसूल याबद्दलची अगदी सोपी आणि खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. हो, आणि तीही अगदी सोप्या भाषेत, म्हणजे कोणत्याही कायदेशीर जड शब्दांशिवाय. बरोबर. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला साधा वाटतो पण तो तसा नाहीये. बऱ्याचदा नागरिकांना असं वाटतं की जर त्यांच्या नावावर एखादं घर किंवा जमीन असेल किंवा त्यांच्याकडे 7/12 उतारा असेल तर ते त्या मालमत्तेचे परिपूर्ण मालक आहेत. हो ना, पण कायद्याच्या नजरेत हे नेहमीच खरं असतं असं नाही. तेच तर. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचं आपलं मिशन एकदम स्पष्ट आहे. मालकी हक्क, प्रत्यक्ष ताबा, ज्याला आपण कब्जा हक्क म्हणतो, आणि वारसा हक्क या 3 अत्यंत महत्त्वाच्या पण पूर्णपणे वेगळ्या असलेल्या कायदेशीर संकल्पनांमधला फरक आज आपण समजून घेणार आहोत. हो, कारण यातली गुंतागुंत समजून घेणं प्रत्येक नागरिकासाठी खूप गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे खरोखरच आपली मालमत्ता आपली असते का? एका सामान्य नागरिकाने स्वतःच्या कष्टाची कमाणी गुंतवताना या कायद्यांच्या सीमारेषा कशा समजून घ्याव्यात यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. अगदी बरोबर. मी या प्रश्नांची उत्तरे द्यायला एकदम तयार आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. मालकी आणि प्रत्यक्ष ताबा म्हणजे कब्जा यात नेमका सैद्धांतिक फरक काय आहे? कायद्याच्या जगात हे समजून घेण्यासाठी ना, प्रसिद्ध कायदेतज्ञ सॅल्मंड यांचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. अच्छा, काय उदाहरण आहे ते? ते म्हणतात की मालकी हा एक आत्मा आहे, तर कब्जा हे एक शरीर आहे. बापरे, म्हणजे एकदम तात्विक झालं हे. हो, थोडं तात्विक आहे पण समजायला सोपं आहे. म्हणजे बघा, मालकी हक्क हा कागदोपत्री असणारा कायदेशीर अधिकार आहे, ती कायद्याने दिलेली मान्यता आहे. बर. आणि कब्जा हक्क हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित असतो, म्हणजे ती गोष्ट तुमच्या हातात आहे किंवा तुमच्या नियंत्रणाखाली आहे हे तो दर्शवतो. म्हणजे मालकी ही कायद्याने दिलेली अदृश्य ताकद आहे आणि कब्जा ही डोळ्याने दिसणारी भौतिक परिस्थिती आहे. तंतोतंत. यावर सॅवेनी नावाच्या आणखी एका कायदेतज्ञांनी एक चांगला सिद्धांत मांडलाय. त्यांच्या मते कोणत्याही गोष्टीवर कायदेशीर कब्जा मिळवण्यासाठी 2 घटकांची गरज असते. कोणते 2 घटक? पहिला म्हणजे कॉर्पस, म्हणजे त्या वस्तूवर तुमचं भौतिक नियंत्रण असणं, आणि दुसरा घटक म्हणजे ॲनिमस डोमिनी. ॲनिमस डोमिनी म्हणजे काय? म्हणजे मालकाप्रमाणे नियंत्रण ठेवण्याचा मानसिक हेतू. केवळ ती वस्तू तुमच्या हातात असणं पुरेसं नाही, तर ती माझीच आहे असं तुमचा हेतू असायला हवा. मानसिक हेतू हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. कुरिअर देणाऱ्या मुलाचं उदाहरण, म्हणजे कुरिअर बॉयचं उदाहरण घेऊया. अच्छा, सांगा. त्याच्या हातात एक पार्सल असतं. त्या पार्सलवर त्याचं पूर्ण भौतिक नियंत्रण असतं, बरोबर? हो, तो ते घेऊन फिरत असतो. पण त्याच्या मनात ते पार्सल स्वतःच्या मालकीचं समजण्याचा कोणताही हेतू नसतो. त्याला माहीत असतं की तो फक्त एका मर्यादित वेळेसाठी ते सांभाळतोय. अच्छा, म्हणजे भौतिक ताबा आहे पण मालकीचा हेतू नाही. अगदी बरोबर. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने त्याच्याकडे त्या पार्सलचा कायदेशीर कब्जा नसतो. हे समजायला खूपच सोपं आहे. आता इथून पुढे हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. आपल्या महाराष्ट्रात सगळेजण 7/12 उतार्यालाच अंतिम पुरावा मानतात. मग हे बरोबर आहे का? हा आपल्याकडचा सर्वात मोठा आणि अत्यंत चुकीचा गैरसमज आहे. खरंच? म्हणजे 7/12 हा मालकीचा पुरावा अजिबात नाही. महसुली नोंदी किंवा फेरफार हे मालकी हक्क निर्माणही करत नाहीत आणि नष्टही करत नाहीत. पण लोक तर गावात वाद झाला की लगेच 7/12 काढतात. हो ना, पण सर्वोच्च न्यायालयाने सूरजभान आणि जितेंद्र सिंग यांसारख्या प्रकरणांमध्ये अतिशय ठामपणे हे स्पष्ट केले की फेरफार किंवा 7/12 उतार्यावरील नाव हे केवळ सरकारसाठी असतं. सरकारसाठी? हो. म्हणजे नक्की कशासाठी? फक्त कर किंवा महसूल वसूल करण्यासाठी. ती नोंद म्हणजे शासनाच्या दप्तरातील करदात्याची ओळख असते. म्हणजे एखादं वीज बिल असल्यासारखं बिल भरतोय म्हणून तो घराचा मालक होत नाही. अगदी तसंच. परिपूर्ण मालकीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत खरेदी खत असणं कायद्याने बंधनकारक आहे. बर, यावर मला एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. अनेक लोक मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी फक्त साठेखत करतात. हो, खूप जण करतात असं. किंवा नुसती नोटरी करतात, कुलमुखत्यार पत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करून घराचा ताबा घेतात. हे किती सुरक्षित आहे?
यामध्ये एक अत्यंत रंजक गोष्ट अशी आहे की हे अतिशय धोक्याचं आहे. धोक्याचं? पण लोक तर पैसे देऊन घरात राहायला गेलेले असतात. तरीही सूरज लॅम्प अँड इंडस्ट्रीज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा स्पष्ट केलाय. अशा व्यवहारातून केवळ कब्जा हक्क मिळतो, परिपूर्ण मालकी हक्क मिळत नाही. बापरे, म्हणजे लाखो रुपये देऊनही ते मालक नसतात? नाही. साठेखत हे फक्त भविष्यात मालमत्ता विकण्याचं एक वचन आहे. प्रत्यक्ष नोंदणीकृत खरेदी खत होईपर्यंत तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही. मग याचा फटका कधी बसतो लोकांना? जेव्हा ती मालमत्ता भविष्यात विकायची असते किंवा विशेषतः इमारतीचं पुनर्विकासाच्या म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या वेळी प्रचंड मोठे धोके निर्माण होतात. म्हणजे बिल्डर त्यांना मालक मानत नाही. बरोबर. बिल्डरला नोंदणीकृत खरेदी खत लागतं. मग ह्या लोकांना मूळ मालकाला शोधावा लागतो, त्याची मनधरणी करावी लागते. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. आता या ताब्यावरून मला एक अत्यंत भीतीदायक पण नेहमी विचारला जाणारा प्रश्न आठवला. कोणता प्रश्न? जर कोणी एखाद्याच्या जमिनीवर अनेक वर्ष बेकायदेशीर कब्जा करून बसला असेल तर लोक म्हणतात ती जमीन त्याची होते. हे खरं आहे का? यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. याला कायद्यात प्रतिकूल ताबा किंवा ॲडव्हर्स पोझेशन म्हणतात. अच्छा, यात नक्की काय नियम आहेत? खाजगी मालमत्तेवर सलग 12 वर्ष आणि सरकारी मालमत्तेवर सलग 30 वर्ष अखंड, उघड आणि शत्रुत्वपूर्ण ताबा असण्याची यात अट असते. शत्रुत्वपूर्ण म्हणजे हाणामारी वगैरे? नाही, हाणामारी नाही. कायद्याच्या भाषेत याला नेक्स वी, नेक्स क्लॅम, नेक्स प्रिकॅरिओ असं म्हणतात. बापरे, हा कोणता शब्द आहे? ही लॅटिन म्हण आहे. याचा अर्थ असा की तो ताबा बळाचा वापर न करता मिळालेला असावा, तो लपवून ठेवलेला नसावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो मालकाच्या परवानगीशिवाय घेतलेला असावा. म्हणजे मालकाला माहिती असूनही त्याने 12 वर्ष काहीच कारवाई केली नाही तर ताबा घेणारा मालक होऊ शकतो? हो, अगदी बरोबर. मालकाने स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असलं पाहिजे अशी कायद्याची अपेक्षा असते. पण समजा मी एखाद्याला भाडेकरू म्हणून माझ्या घरात ठेवलंय किंवा एखादा केअरटेकर म्हणून जमिनीवर राहतोय, तर तो मालक होऊ शकतो का? अजिबात नाही. आणि हा एक खूप मोठा दिलासा आहे बरं का. जर एखाद्याला परवानगीने म्हणजे परमिसिव्ह पोझेशन म्हणून ठेवलं असेल तर तो ताबा कितीही वर्ष असला तरी मालकी हक्कात बदलत नाही. अच्छा, म्हणजे 50 वर्ष राहिला तरी तो भाडेकरूच राहणार? अगदी बरोबर. कारण तिथे सुरुवातीलाच परवानगी घेतलेली असते. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळाला असेल. आता आपण थोडं राज्य सरकारच्या जमिनींच्या खरेदी विक्रीकडे वळूया. बरं. त्यात काय नियम आहेत? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये भोगवटदारांचे प्रामुख्याने 2 वर्ग केले आहेत. हो, मी ऐकलंय. वर्ग 1 आणि वर्ग 2 असे म्हणतात ना? होय. वर्ग 1 भोगवटदार म्हणजे विना अट आणि कायमस्वरूपी मालक. म्हणजे ते कुणालाही जमीन विकू शकतात? हो, कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय ते जमीन विकू शकतात, गहाण ठेवू शकतात. पण वर्ग 2 भोगवटदार म्हणजे शासनाने विशिष्ट अटींवर दिलेल्या जमिनी. अच्छा, म्हणजे नवीन शर्तीच्या जमिनी का? अगदी बरोबर. या जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं कायद्याने बंधनकारक असतं. आणि समजा ती परवानगी नाही घेतली तर तो व्यवहार बेकायदेशीर ठरतो. आणि शिवाय अशा जमिनी विकताना शासनाला नजराणा म्हणजे एक प्रकारचा प्रीमियम भरावा लागतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्वस्तात जमीन मिळते म्हणून घाई करू नये. आता चर्चा थोडी पुढच्या पिढीकडे वळूया. जेव्हा मालकाचा मृत्यू होतो तेव्हा हक्क कसे हस्तांतरित होतात? इथे वारसा हक्क लागू होतो. भारतामध्ये हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांसाठी हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 लागू होतो. बर, पण यात मुलींच्या अधिकाराबाबत समाजात खूप संभ्रम आहे. त्याबद्दल काय सांगाल? हो ना. पण 2005 मध्ये या कायद्यात एक अत्यंत ऐतिहासिक दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीने मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांप्रमाणेच जन्मतः समान हक्क दिला. म्हणजे तिला सहदायिका मानलं जातं? हो, को पार्सनर मानलं जातं. आता तिचे लग्न झालेले असो व नसो, तिचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण इथे वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वतः मिळवलेली मालमत्ता यात काही फरक असतो का? खूप मोठा फरक आहे. स्वतः मिळवलेल्या मालमत्तेवर म्हणजे स्वतःच्या कमाईतून घेतलेल्या जागेवर मालकाचा पूर्ण एकाधिकार असतो. म्हणजे ते मृत्यूपत्र करू शकतात? हो, ते स्वतःच्या हयातीत ती मालमत्ता कोणाशीही नावे करू शकतात. पण वडिलोपार्जित मालमत्तेचं असं स्वतःच्या मनाने मृत्यूपत्र करता येत नाही. अच्छा, हे समजून घेणं खूप गरजेचं होतं. तर या सगळ्याचा नेमका व्यावहारिक अर्थ काय होतो?
एखाद्याच्या निधनानंतर कुटुंबाने नक्की कोणती कायदेशीर पावले उचलावीत? मालमत्तेच्या स्वरूपानुसार 2 प्रमाणपत्रे असतात. बँक खाती, शेअर्स यांसारख्या जंगम मालमत्तेसाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र लागतं. आणि स्थावर मालमत्तेसाठी म्हणजे घरासाठी? महाराष्ट्रात स्थावर मालमत्तेसाठी वारस दाखला मिळवावा लागतो. पण लक्षात ठेवा, वारस दाखला मिळणं म्हणजे मालकी हक्क मिळणं नाही. खरंच? मग तो काय असतो? ती केवळ एक औपचारिक मान्यता असते की तुम्ही कायदेशीर वारस आहात. परिपूर्ण मालकी हक्क मिळवण्यासाठी वारसामध्ये नोंदणीकृत वाटपपत्र किंवा हक्क सोडपत्र होणं कायदेशीररित्या आवश्यक असतं. म्हणजे नुसता वारस दाखला घेऊन तलाठ्याकडे जाऊन भागणार नाही? अजिबात नाही. नोंदणीकृत दस्तऐवज हवाच. ठीक आहे. मला वाटतं आपण खूप सविस्तर चर्चा केली आहे. जर आपण आजच्या या चर्चेचा थोडक्यात सारांश काढला तर मालकी हक्क हा सर्वोच्च आहे, जो केवळ नोंदणीकृत दस्तऐवजातूनच सिद्ध होतो. अगदी बरोबर. आणि कब्जा हक्क ही भौतिक वस्तुस्थिती आहे, जी विशिष्ट परिस्थितीत प्रतिकूल ताब्याद्वारे मालकीत बदलू शकते. हो, पण परवानगीने राहणारा भाडेकरू मालक होऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वारसा हक्काने मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी मृत्यूपत्र आणि कायदेशीर नोंदणीकृत वाटपपत्र अनिवार्य आहे. हो, केवळ 7-12 उतार्यावरील नोंदीवर अवलंबून राहणं अत्यंत धोक्याचं आहे. मालमत्ता खरेदी करताना मागील 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट करणं गरजेचं आहे. एकदम बरोबर. आपण चर्चेच्या शेवटी आलोय, तर मला एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. नक्कीच सांगा. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक अत्यंत विरोधाभासी गोष्ट समोर येते. ज्या कायद्याने कब्जा हक्काला संरक्षण दिलं आहे, तोच कायदा एका अर्थाने चांगल्या आणि दयाळू मालकांना शिक्षाही देऊ शकतो. ते कसं काय? म्हणजे बघा, जर तुम्ही कोणाला विश्वासाने जमीन कसायला दिली आणि कायदेशीर प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलं, तर तुमचीच मालमत्ता तुमच्या हातून कायमची निसटू शकते. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. हो ना? कायद्याच्या जगात असं म्हणतात की जे लोक आपल्या अधिकारांबद्दल झोपलेले असतात त्यांना कायदा मदत करत नाही. हा विचार मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. खरंच, हा विचार प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या क्लिष्ट कायदेशीर आणि महसुली विषयांची सोपी माहिती मिळवण्यासाठी इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नक्कीच. आणि हो, जर तुम्हाला मालमत्ता, कायदे किंवा शेतीशी संबंधित अशाच एखाद्या नवीन विषयावर सखोल माहिती हवी असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण चर्चेत. तोपर्यंत जागरूक रहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा.